मथुरला मारणारी पण बैल आमच्या अपोजिट काढली. म्हणजे थोडासा सुट्टीला झाला, एक माणूस बोलला की तुम्ही 3-3 लोक आहात, त्या बैलाला तुम्ही काबीज नाही सांभाळता नाही येत आहे. अरे 3-3 माणसं नाही, त्याचे चारी पाय बांधलेले असताना त्यांनी 9 माणसांना उडवलेले आहेत. बरोबर. पण आम्ही सुतामध्ये मार खाला, पण आम्ही 4 नंबरमधली बैल टाकून त्यांच्याशी सुतामध्ये मार काढला. आणि आता जसा बैलाला बोलतात ना की या क्षेत्रामध्ये ना तुम्हाला पैशाची खरंच गरज आहे. आज आम्ही मित्रांनो इकडे या साईडला बघू शकता A1 जोडी पळाली. मुंबईचा बकासूर म्हणजे नागावकरांची बुलेट आणि टोंडरेकरांचा टेस्टर अशी गाडी पळाली. सचिन दादा बसलेत आणि भाऊ पण आहेत. विचारूया कसं काय नियोजन झालं आज? नियोजन म्हणजे हे रुपेश मित्रच आहे माझा, आज आगरी भाषण देत आहो. मित्रच आहे. त्या दिवशी असंच ओवल्यामध्ये विषय झाला ना, तो मला बोलला की नाही भाई तुझ्या बैलाला कुठलाच बैल पुरण, माझा बैल पुरण, आपण नियोजन करूया. बोला ठीक आहे, तुझा बैल काय आणि माझा बैल काय एकच आहे. केलं नियोजन. पण भावाने मला 2 वर्ष दिला नव्हता. मी आता त्याला दिला दोस्तीसाठी. हा आम्ही केला म्हणजे नियोजन. त्याला सांगितलं ठीक आहे आपण बोनिवलीला पळवू. बरोबर आहे. गाडी पळाली छान, म्हणजे काय बोलाल? नाही चांगली गाडी पळाली. कारण की कसं माहिती आहे का, याचा बैल पण चांगलाच आहे. आज आपला बैल जेव्हापासून तुमचे म्हणजे बुलेटसाठी मी नेहमी बोलतो का ज्याने पुढाकार घेतले तो MM वायले, ज्याने लोकांपर्यंत पोचवला बुलेटला तो MM वायले. म्हणून रुपे आता अक्षरशः पायऱ्यांचं आम्हाला जाम त्रास व्हायचा. पण जेव्हापासून तुम्ही कंटिन्यू दाखवता ना तेव्हापासून आम्हाला ॲक्च्युली आता आम्हाला थोडंसं वाईट वाटतं. कोणला काही लोकांना आम्हाला नाही बोलायला लागतं कारण की पैरे ऑलरेडी झालेले असतात. मग त्यामुळं प्रत्येकाला थोडासा म्हणजे माफी पण मागेन मी का बाई. बरेच लोकांचं फोन येतात का आम्हाला द्या बैल. बरोबर आहे. आम्ही 100% त्यांना बोलतो आमचं ज्या वेळेला पैरा नसेल 100% तुम्हाला द्यावं, आम्ही स्वतःहून फोन करू आणि तुम्हाला द्यावं. पण असं आत्ताच्या पोझिशनला असं झालं आहे का अड्ड्याचे जिथे अड्डे असतील 4-5 अड्डे ऑलरेडी पैर झालेले असतात. आणि आम्ही असे आहेत का आम्ही जर एखाद्याला शब्द दिला का तुला बैल दिला, मग नंतर आमच्या पोरांनी पण सांगला ना का ना दादा तो बैल कमी पडला तर त्याला बैल द्यावं नको. नाही शब्द दिलाय ना जाऊ दे, काय होणार आहे, हारजीतच होणार आहे ना, देतो आम्ही बैल. बरोबर. आता टेस्टरबद्दल काय बोलायला? जसं आज गाडी पळाली, मला वाटतं अतिशय चांगली गाडी पळाली. नाही तर गाडी जाम भारी पळाली कारण की टेस्टरचा तर नावच आणि रुपेश शेट चा पण म्हणजे माझा आणि रुपेश शेटचा असं संबंध आहेत की भाऊच आहेत आम्ही दोघं जण. मी आता मजाक मस्तीमध्ये बोललो का 2 वर्ष त्यांनी मला बैल दिला ना. हा पण मी मान्य करतो. पण विषय असा होता की जसं आता बोललो की बैल मागतात भरपूर जण द्यायला भेटत नाही, तसं त्या टायमाला माझी वेळ होती. बरोबर. बैला पहिलं होऊन राहायचं, 5-5 अड्डा पुढचं पहिलं होऊन राहायचं आणि फोन करायचं. पण दिलेल्या माणसाला आपण एकदा शब्द दिला. बरोबर आहे. आणि त्यानंतर त्याला शब्द मी मजा केली नाही बरोबर. रुपेश दादा बरोबर बोललोय, कारण आम्ही त्यांच्या सुरुवातपासून बाईट घेतल्यात. खूप जास्त पायऱ्यांच्या मागण्या टेस्टरला असायच्या आणि तेव्हा त्यावेळेला बैल आता गेल्या वर्षीपासून छातीवर मार होता म्हणून बैल जरा रिवर्स होता. बैल आता रुटीनला लावतोय हल्ली. आता 1-2-3 मैदानं झाली सतत गुलाल आहे. आणि माझी इच्छा होती की बुलेट नाही पलावा, ती इच्छा पण आता आज पुरी झाली. म्हणजे योगायोग आला आज आणि ती गाडी गुलालात पण राहिली. आणि चांगली जोडी होती आम्हाला. सागाव डोंबिवलीचा भारत म्हणून होता आणि कोणगावचा भुंगा म्हणून होता. चांगली जोडी होती, ती पण जोडी चांगली पळाली. त्यांचं पण धन्यवाद. आणि प्रेमात शर्यत झाली, 100% मैत्रीपूर्ण झाली. रागरुसवाना काय नाही, एकदम प्रेमात झाली. बरोबर. आता 2 वर्षापूर्वीची जी मैत्री होती ती आज जुळून आली. मग आता पुढे कंटिन्यू कधी पण पळणार गाडी. घरच्यासारखा संबंध आहेत आमचा, कधी पण पळणार याच्या पुढे गाडी. बरोबर. आता सचिन दादा काय बोलायला, म्हणजे गाडी कोणी पळवली आज? गाडी सूरजने पळवली. आणि सूरजची जाम इच्छा होती, एक म्हणजे बोललेला आम्हाला की मला बुलेटच्या गाडीवर बसायचं आहे. आणि त्याला आम्ही देसाईला सांगितलं का सूरज तू बस. हा आमचा ड्रायव्हर असाच हरेश, तुम्हाला तर माहिती आहे कंटिन्यू हरेश होता. पण आता कसा ज्याचा पैरा त्याप्रमाणे आपल्याला थोडासा चेंज करावं लागतं. बरोबर. हा तर आता मला वाटतं 2 ते 3 गाड्या सूरजनी हाकलल्या आणि चांगला हाकलतो सूरज. आणि म्हणजे चांगला वाटतं
बरोबर. आपल्याला. टॉपच्या गाड्या हाकलतो सूरज त्याला आज वेळ पण टॉप नसता. मध्ये आहे. पण आता आज आपला आमच्या टेस्टरचा बघून असं बोलला समोरच्या गाडीवाला की माझी घरची गाडी आहे मला त्या गाडीवर बसणार आहे असं मला आम्हाला अभिमान वाटला सूरजचा. आणि सर्व नियोजन आमचा जो आमचा राजकुमार भाई म्हात्रे कुठारे ते नियोजन केला आमचा शर्यतीचं पण केला आणि पायऱ्याचं पण केला. आम्ही एकत्र बसवडायला असतो भावासारखे मोठे बंधू आहेत आमचे ते एकत्र आम्हाला सल्ला देतात प्रत्येक गोष्टीत चांगल्या गोष्टींचा सल्ला देतात त्यांच्यामुळे आमचा बैलांचा खेळ टिकून आहे. बरोबर. आता जसं नियोजन झाला म्हणजे पहिल्यांदा जोडी पळतं तर काय मनामध्ये या होतं तुमच्या, कारण गाडी पण तुम्हाला मला वाटतं खूप चांगलीच गाडी होती समोर. नाही, गाडी चांगली होती पण रुपेश मला आता खालूनच बोलला मला का सचिन आपल्याला ना एक लेकडन टाकून आहेत. तर मी त्याला बोललो तू काही टेन्शन घ्यावं नको, बुलेट आहे ती पुढे बरोबर. ते काय तो अंतर तोडेन आणि झाली सुतातच गाडी झाली काय एवढा. पण त्यांचा ती पण चांगलीच बैल होती पण थोडासा आमचा सुट्टीला ना थोडासा बुलेट असा मागे झाला. चांगलं संभाषण केलं त्याला. त्यांनी पण बोललं काय मैत्री तुम्ही जर मैत्रीण खेळाल ना तर कधीच वाद नाही होणार आहे. बरोबर. आपण काय करतो आज आमच्या मी तुम्हाला माहिती आहे मी नेहमी बोलतो का काही चुकी झाली तर आज आमच्या मुलाने एकाने चुकी केली बरोबर. बोलला काहीतरी मी तिथे जाऊन त्याला एवढे शब्द बोललो तो थांबलाच नाही तिथं. पण ठीक आहे होऊ शकतं ते पोरांची यंग पोरं आहेत होतात. पण आपण जे गाडा मालक आहे ना त्यांनी ती गोष्ट समजायला पाहिजे का हा तो बोलला ना पण तो गाडा मालक काय करतो ना तो काय बोलतोय तो बघा. आणि मग तुम्ही कारण की कसं होतं यंग पोरात प्रत्येक रक्त गरम आहे तो काहीतरी बोलतोय. हा म्हणजे थोडासा सुट्टीला झाला एक माणूस बोलला की तुम्ही 3 लोक आहात त्या बैलाला तुम्ही काबीज नाही सांभाळता नाही येत आहे. अरे 3 माणसं नाही त्याचे 4 पाय बांधलेले असताना त्यांनी 9 माणसांना उडवलेले आहेत. पण तो बैल आहे त्याचा तो नंदी आहे त्याची ताकदीचा आपण नाही बोलू शकत. तो थोडासा राग होता मनामध्ये. ठीक आहे पोरं बोलतील ठीक होणार राहू दे परंतु प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की गाडा मालक जर असा शांत असेल या क्षेत्रात तर आपला खेळ 100% याच्या पुढे असाच टिकून राहील. गाडी मालकांनी फक्त संयम ठेवायला पाहिजे, भांडणाचा वादविवाद नाही करायला पाहिजे, सर्वांनी मिळून राहायला पाहिजे. हार जीत सर्वांच्या याच्यात आहे. सर्वांनी टिकून खेळ ठेवण्यासाठी भांडण वगैरे या क्षेत्रात नसावा. बरोबर. आता सचिन दादा पहिल्यांदा जोडी पळते आज चर्चा झाली जोडीची, कारण बघा आता बुलेटचं पण नाव आहे आणि टेस्टरचं पण नाव आहे. आता बरेचसे अनुमान लागले जातील की पुढं पण हीच जोडी पळणार आणि मला वाटतं आता तुमच्याकडे एक टाइम असेल की कसे कुठल्या मैदानामध्ये नियोजन करता आणि मोठी गाडी पण फिरण्याचे चान्सेस आहे तुमच्यावर किंवा बॅनर पडल्यावर काय बोलाल? नाही दादा कसं नियोजन दोघांचं वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे आमचा. जे आपला इथे कडावला कर्जतला जो 3 फेऱ्यांचा मैदान आहे त्यानंतर आमची गाडी परत पळणार. सुट्टीविषयी जागा ना जसं नेहमी कोण सुट्टी करतं बुलेटची? आत्ताच्या पहिल्या संतोष कुटारकर करायचा पण आता बुलेटचं कसं आहे माहिती आहे का एखाद्या माणसाला तो मानायला लागला ना तर त्याच्या पद्धतीने राहतो. कारण की पहिले तो डोफे टाकायचा खाली बसायचा उठायचा म्हणजे खूप त्रास होता. पण आता निखिल कुटारकर जेव्हापासून त्याला सोडतो तर एकदम क्लिअर म्हणजे काहीच प्रॉब्लेम होत नाही एकदम सरळ. एखाद्या वेळेला मला वाटतं आता 10 शर्तीमधनं एखाद वेळेला त्यांनी टाकला असेल डोफा नाहीतर म्हणजे टाकायचा तो. तर आता तर सध्या तर निखिल कुटारकरच करतो. त्यासाठी हरेश दादा आहे गोलिवलीचा आहे, सावतचा आपला केशव मामा आहे, संदेश मोठी देसाईचा आहे, भाऊ आहे खांबालपाड्याचे, असे बरेचसे लोक आहेत ते म्हणजे त्याचे असतात. पण आता आम्ही सगळी साईडला राहतो. पहिल्या मी सोडायचो स्वतः, आता आम्ही सगळी साईडला राहतो आणि निखिलकडे देतो कारण की निखिलला तो चांगल्या पद्धतीने उभा राहतो. बरोबर. मला वाटतं चालू सीझनला बुलेटचा बोलबाला आहे आताच्या गाडीला. नाही 100% बुलेटचा बोलबाला आहे. मी आता तुम्हाला आवर्जून तुम्हाला सांगतो की उसाटण्याच्या अड्ड्याला माझी गाडी पडली मला वाटतं डिसेंबरमध्ये. मला माहीत नाही तो माणूस कोण होता खरं म्हणजे सांगतो. तो माणूस आला दादा तुमची आणि आमची शरद जमलेली पण तुम्ही तुमचा ना ह्या बैलाची आपली कॅन्सल झाली पण ह्या बैलाला जर पैरा चांगला भेटला ना तर खूप मोठ्या मोठ्या गाड्या खेळेल. आणि तोच मी आता मनामध्ये घेतला की मी मोठीच गाडी खेळतो. मी 3 नंबरचा 4 नंबरचा बैल टाकून पण सुतातमध्येच गाड्या झालेल्या आहेत माझ्या. बरोबर.
लोकांनी एक नंबरची बैलं काढली, मथुरला मारणारी पण बैलं आमच्या अपोजिट काढली, बरोबर. पण आम्ही सुतामध्ये तो मार खाल्ला, पण आम्ही 4 नंबरमधली बैलं टाकून त्यांच्याशी सुतामध्ये मार काढला. आणि आता जसा बैलाला बोलतात ना की या क्षेत्रामध्ये ना तुम्हाला पैशाची खरंच गरज आहे. आज आम्ही ज्या गाड्या खेळलो, जेव्हा लोकांना दिसलं का ह्या बैलांची हे सुतात गाडी केले किंवा यांनी मारलंय याला, आज अक्षरशः तुम्हाला सांगतो ना दिवसातनं 15 ते 20 फोन असतात, दादा आम्हाला पैरा द्या, आम्हाला पैरा द्या. मी कोणालाच नाराज नाही करत, फक्त जे झाल्यात मी त्यांना क्लिअर कट सांगतो. आताही तुम्हाला सांगतो माझे 9 तारखेपर्यंत पैरे क्लिअर आहेत. बरोबर. हां, आणि मी जर शब्द दिला की बैल द्यायचा, आज पण तुम्हाला सांगतो इथं रुपेशला बैल नसता भेटला, भले माझा किती मित्र असता तरी मी मजाकमध्ये बोललो, इथे पैरा दुसरा होता पण त्या बैलाचा थोडासा प्रॉब्लेम झाला, म्हणून मग रुपेशला बोललो की पैरा नाही आहे, आपली गाडी पलवायची का. हां, आमची ओवलेलाच विषय झाला, आपली गाडी पलवायची का, तर रुपेश बोलतो ठीक आहे आपण पलवूया. ती रुपेशची इच्छा होती की देसाईला पलवायची, पण मी सांगितलं देसाईला पैरा झालेला ऑलरेडी, तर तुला देसाईला नाही भेटणार, तुला जर बोनिवलीसाठी त्या बैलाचा प्रॉब्लेम झाले, तुला पलवायचा असेल तर तिथे पलव. बरोबर. म्हणजे चांगल्या मैदानालाच योग जुळून आला आणि मैत्री पण पुन्हा एकदम घट्ट झाली. मैत्री म्हणजे आज आमची व्हिडिओमध्ये दोघं जाम मित्र सोबत आले आहेत. हा, आता या बैलाच्या मागे ना खरंच सांगतो, आमची जी पोरं आहेत ना ह्या लोकांचा खूप म्हणजे या पोरांचं जाम हे आहे. अक्षरशः ज्या वेळेला एक मुलगा आहे सुजल, आमचे 3 ते 4 गुलाल पडले, 3 ते 4 गुलाल पडले. त्या पोराने काय करावं, बुलेटवर किती प्रेम असेल त्याच्यावर, त्याने चप्पल घातली नाही. बुलेटचा जेव्हा गुलाल होईल तेव्हाच मी चप्पल घालेन. आणि आपण इथे कुठं चिंचिवली ना, हां चिंचिवलीला तो विदाऊट चपलीशी आला आणि कंटिन्यू तिथे म्हणजे तिथे आपला गुलाल झाला योगीमध्ये आपला आपला संदपचा. आज त्याच्यामध्ये पण आम्हाला पलायचं आहे, पण विषय योगीच्या त्या दिवशी मार लागला म्हणून थोडासा आम्ही त्याच्यापासून लांब राहिलो. लवकरच योगी आणि बुलेट लवकरच पळणार आहे. हां, काय झाला शेवटी कसा बैलाचा मार लागला, बैल कंटिन्यू पळत तर पैरे होतात. बरोबर आहे. आता पैरे झाल्यात म्हणून योगी त्यांनी पण म्हणजे 100% योगी आणि बुलेट ही गाडी लवकरच या 10 दिवसाच्या आतमध्ये योगी आणि बुलेट ही गाडी पळेल. बरोबर. आणि सगळ्यात जास्त मी माझे बाबांचा आभार मानेन, कारण की बैलाला खाण्यापासून काही त्याला काय लागेल. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो हा बैल जेवढा शांत दिसतो तेवढा शांत नाहीये. नाही आहे, मी बघितलं आता आले हा, तेव्हा. कारण की अक्षरशः तुम्हाला सांगतो माझ्याशिवाय तो कोणाला जवळ घेत नाही. बरोबर. आज बाबा एवढी मेहनत करते का त्याचा खाना असो, त्याचा म्हणजे अक्षरशः त्याला तुम्ही बघितलं असेल तर तो मुत्तो पण लाल, हात पण लाल, त्याला बीट आहे आणि आपल्या मक्याची कणसं आहेत. हा, तो कंटिन्यू तेच खातो. म्हणजे बाबा सर्व एवढा स्वच्छ. बाबा करून सुद्धा तो कोणालाच मला माहित नाही त्याचं आणि माझं नातं काय आहे, पण तो माझ्याशिवाय कोणालाच नाही हात लावू देत. बरोबर. आणि बैल जेव्हा येतो ना पळून तर अक्षरशः मग मी सगळ्यांना सांगतो तुम्ही लांब राहा, नाहीतर आता तुम्हाला बघितलं ना तर एक कचऱ्यावर गेलं असं सोडून मी असं घेऊन जाईन, पण 10 लोक जरी असली ना आणि त्याचा राग असला तर मग तो काहीच नाही, कोणालाच काही समजणार नाही. बरोबर. चला आता पुढच्या मैदानाला भेटू आपण. आणि जो तुमचा 1 तारखेचा नियोजन झाले, टेस्टर आणि बुलेट दोघं पण वेगवेगळ्या पायऱ्यामध्ये आहेत, दोघं गुलालामध्ये राहावं माझ्याकडून शुभेच्छा असतील. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मनापासून धन्यवाद.